नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नावरती चर्चा करणार आहोत। पालघर जिल्ह्याला पेसा कायदा लागू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू करण्यात आलेली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये 50% जागा ह्या केवळ आदिवासी समाजासाठी आरक्षित केल्याने उर्वरित जो ओबीसी वर्ग आहे, शेड्यूल कास्टचा वर्ग आहे, एनटी मधले 4 गट आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास अशा पद्धतीचे जे आरक्षणाचे लाभ घेणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जे या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवार होते ओबीसी समाज आणि एससी आणि अन्य वर्गामधले, त्यांनी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या निवासस्थानासमोर गेल्या काही दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू केले। त्यामुळे या प्रश्नावरती चर्चा करणं महत्त्वाचं वाटतं। शेड्यूल एरियामध्ये आदिवासींच्या संरक्षणाकरिता किंवा त्यांच्या विकासाकरिता घटनेतील 5व्या सूचीनुसार जे राज्यपालांना स्वतंत्रपणे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करत शेड्यूल एरियामध्ये आदिवासी समाजाला अधिकचं आरक्षण देण्याची भूमिका राज्यपालांनी घेतलेली आहे आणि हे यामध्ये कायदेशीरदृष्ट्या काही गैर आहे असे काही म्हणता येत नाही। कारण राज्यपालांना 5व्या सूचीनुसार जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचे जे काही कायदे असतील ते लागू करताना त्यात काही बदल करावायचे असल्यास किंवा आणखी काही बदल करून वेगळ्या पद्धतीने त्याची काही अंमलबजावणी करायची असल्यास त्याचे स्वतंत्र अधिकार हे राज्यपालांना आहेत। त्यामुळे आज 50% आरक्षण दिलं गेलं जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये जो अध्यादेश आहे त्यामध्ये वर्ग 3 आणि 4 मधील एकूण 17 पदं आहेत की जी 100% शेड्यूल एरियामध्ये आदिवासी समाजाकरिता आरक्षित करण्यात आलेली आहेत। त्यामुळे 2014 पासून या आरक्षणासंदर्भात सातत्याने ओबीसी समाज किंवा बिगर आदिवासी समाज हा लढत आलेला आहे। म्हणजे या संदर्भामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्या याचिकांच्या माध्यमातून जो एक अंतरिम आदेश 2025 मध्ये आला त्या आदेशाच्या अनुषंगाने आता जी अंमलबजावणी झालेली आहे आणि त्यामुळे बिगर आदिवासी जो समाज आहे किंवा जो आरक्षणाचा लाभ घेतो आदिवासींशिवाय अन्य जो घटक आहे एससी म्हणजे एससी ओबीसी आणि एनटी मधले 4 घटक आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास असा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की त्यांच्या हातून या जिल्ह्यातील नोकऱ्या आता निसटून जाणार आहेत। मुद्दा असा आहे की जी जनजाती सल्लागार परिषद आहे म्हणजे एका अर्थानं पेसा कायदा 1996 मध्ये आला आणि त्यानंतर या जिल्ह्यातल्या अनुसूचित क्षेत्रामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही लोकल बॉडीज आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हे आरक्षण दिलंय आणि जी पदं आहेत सभापती असतील, सरपंच असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, अशी जी पदं आहेत ती आदिवासी समाजाकरिता आरक्षित करण्यात आलेली आहेत आणि हे गेले 1996 पासून हे आरक्षण सुरू आहे। त्या आरक्षणाला तशा अर्थाने एवढ्या वर्षामध्ये इथल्या स्थानिक जनतेने म्हणजे जे ओबीसी असतील, एससी असतील किंवा अन्य घटकातली लोक असतील त्यांनी तशा अर्थाने काही विरोध केलेला नाहीये। परंतु नोकरी संदर्भातील हा स्वतंत्र जेव्हा निर्णय आला 9 जून 2014 मध्ये म्हणजे त्या काळच्या जनजाती सल्लागार जी परिषद होती तिचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात
आणि आदिवासी समाजातील खासदार, आमदार हे त्याचे सदस्य असतात आणि ह्या परिषदेने जी एक शिफारस केली राज्यपालांना आणि त्या शिफारशीच्या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रामधील वर्ग 3 आणि 4 मधील 17 जी पदं आहेत ती 100% आदिवासी समाजाला आरक्षित करण्यासंदर्भातील त्या अध्यादेशामुळे एकूणच जो अन्य वर्ग आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक लढा उभारला गेला, अनेक आंदोलनं झाली आणि तेव्हापासनं एका अर्थानं भरती प्रक्रिया पूर्णतः ठप्प होती. मधल्या काळामध्ये 2019 मध्ये एक GR आला आणि त्याच्यात सुद्धा किंवा एक आदेश आला, त्याच्यामध्ये सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 50%च्या वर असली तर त्या भागातील पदं ही 100% त्यांना रिझर्वेशन आदिवासी समाजाला करावं. 25 आणि 50%च्या दरम्यान लोकसंख्या असेल तर 50% करावं आणि 25% पेक्षा जर कमी असेल तिथे 25% आरक्षण, अशा पद्धतीचा एक निर्णय आला आणि त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झाल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं सुद्धा काही याचिका दाखल झाल्या आणि त्यामुळे त्या याचिकांवरची सुनावणी होत असताना 100% रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे तो अजून त्याचा काही निर्णय लागलेला नाही. पण तत्पूर्वी जी एक शिक्षक भरती आहे आणि तिच्यामुळे शिक्षणामधल्या येणाऱ्या अडचणी या गृहीत धरून सर्वोच्च न्यायालयाने असा अंतरिम आदेश दिला की रिझर्वेशन मध्ये राखीव गटांमधल्या जागा तुम्ही 50% पर्यंत भरण्याची त्यांनी मुभा दिली आणि नंतर तो जो काही निर्णय येईल 100% संदर्भातला, हा खूप घटनात्मक पेच आहे. म्हणजे तो समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे की एवढं आरक्षण अशा पद्धतीने लावणं हे कसं कायदेशीर बरोबर असू शकतं किंवा ते फेटाळलंही जाऊ शकतं. म्हणजे याच्यात काही म्हणजे संविधानिक त्या तरतुदी आहेत त्यांचा कुठेही भंग होणार नाही, मूलभूत ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने येणारा जो 100% रिझर्वेशनचा जो काही निर्णय असेल त्याच्या विरोधामध्ये म्हणजे त्याच्या बाजूने किंवा त्या संदर्भातील जो काही निर्णय असेल ते सर्वोच्च न्यायालय देईल. त्याला किती कालावधी लागेल अजून काही सांगता येत नाही. पण तत्पूर्वी हा जो काही 2025 मध्ये जो अंतरिम आदेश आला त्या आदेशाच्या अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे शिक्षकांची आणि त्यामध्ये आदिवासी समाजातील म्हणजे 50% जागा ह्या आदिवासी समाजासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि त्या 50% जागा ह्या सरळ सेवा भरतीने भरण्यात आलेल्या आहेत आणि 50% जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित म्हणजे त्या खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जो इथला ओबीसी, इथला दलित, इथला अन्य म्हणजे NT मध्ये जे वर्ग बसत असेल तो किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास मधला काही वर्ग, या समाजाला एका अर्थानं 50%च्या रिझर्वेशन मध्ये अधिकार नाकारलेला आहे, त्यांना आरक्षणच नाकारलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आरक्षणाचा हक्क जो आहे या समाजाचा तो इथे डावलला गेला आहे आणि त्यामुळे या समाजामध्ये एक प्रचंड असंतोष निर्माण झालेला. मुळामध्ये 2014 पासून भरती प्रक्रियाच राबवली गेलेली नाही. त्यामुळे त्या काळातले अनेक D.Ed झालेले असतील किंवा ज्यांनी शिक्षण पूर्ण केलेले अशी मंडळी ही नोकऱ्यांपासून वंचित राहिली. म्हणजे आदिवासी भाग म्हणजे समाजालाही त्याचा फटका बसला आणि उर्वरित समाजाला सुद्धा त्याचा फटका या निवडणूक प्रक्रिया रोखली गेल्यामुळे बसलेला आहे. या निमित्ताने ही भरती प्रक्रिया आता सुरू जरी झालेली असली तरी इथला जो काही बहुजन समाज आहे म्हणजे जो ओबीसी असेल, SC असेल आणि NT, VJNT किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास ह्या वर्गातल्या जे त्यांना संधी आता याच्यामध्ये आहे म्हणजे खुल्या वर्गातून त्यांना या नोकरीसाठी आपले प्रयत्न करावे लागणार आहे. पण मग त्यासाठी केवळ जिल्हास्तर त्यांनी मान्य केलेला नाही की स्थानिकांना काही प्राधान्य देता येईल अशी काही भूमिका राज्य सरकारने आणि जिल्हा परिषदेने घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रायटेरियामध्ये इथले तरुण या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेतलं जाईल का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे.
ही जी काही भरती प्रक्रिया आता सुरू आहे, म्हणजे एकूणच आरक्षणाचं धोरण पाहिलं तर 50%च्या पुढे आपल्याला आरक्षण देता येत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 50%ची मर्यादा घालून भरती प्रक्रिया, आरक्षित गटातील भरती प्रक्रिया राबवायला त्यांनी परवानगी दिली आणि उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्याचं मान्य केलं. त्या पद्धतीने राज्य शासनाने GR काढला आणि ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु या म्हणजे आरक्षणासंदर्भामध्ये जी इंदिरा साहनी केस आहे, म्हणजे मंडल आयोग लागू झाल्यानंतर जे आरक्षण देण्यात आलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जेव्हा मंडल आयोग लागू झाल्यानंतर उर्वरित समाज म्हणजे जो खुला वर्ग आहे, समाज आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता आणि प्रचंड विरोध त्या आरक्षणाला होत होता. आणि म्हणून ही दाखल झालेली इंदिरा साहनी जी केस आहे ती केस आरक्षणाच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची आहे. आणि जे खुल्या वर्गातील, तेव्हाच्या नरसिंहराव सरकारने खुल्या वर्गातील 10% जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील त्यांच्यासाठी आरक्षण जाहीर केलं होतं आणि त्याला चॅलेंज झालं. आणि मग तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या इंदिरा साहनी खटल्यामध्ये 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही अशी अट घातली. आणि समजा 50%च्या वरती तुम्हाला जायचं असेल तर ती अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते. म्हणजे आजही आपण महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण हे रिझर्वेशन मध्ये आहे. रिझर्वेशन आहे म्हणजे 52%चं. त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 7% आहे, हे राज्यस्तराचं म्हणतोय मी. अनुसूचित जातीसाठी 13%, ओबीसीसाठी 19% आणि NT मधल्या ज्या अ ब क जे 4 वर्ग आहेत त्यांना 11% आणि 2% हे स्पेशल बॅकवर्ड क्लास, असे एकूण 52%चं आरक्षण सद्यस्थितीमध्ये लागू आहे. असं असताना राज्यपालांच्या अधिकारामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे एकूणच अनुसूचित क्षेत्रामध्ये राज्यामध्ये 50% आरक्षण आज केवळ आदिवासी समाजाला दिलं गेलेलं आहे. त्यामुळे उर्वरित घटकांवरती अन्याय झाल्याची भावना कायम आहे. आज हे आरक्षण मिळवण्यासाठी आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने आदिवासी समाजासाठी झटले त्या प्रमाणामध्ये उर्वरित समाजातील घटक हे आरक्षण टिकवण्यासाठी झटल्याचं आपल्याला दिसत नाही. म्हणजे खरं तर आदिवासी समाज इथे शेड्यूल एरियामध्ये जो आदिवासी समाज राहतो त्यांच्या प्रगतीसाठी राज्यपालांना जे अधिकार आहेत त्या अधिकारातून ज्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत आदिवासी समाजाला त्यावर कोणाचा आक्षेप नाहीये. पण इथला जो स्थानिक ओबीसी असेल, दलित असेल, NT मधल्या काही गट जाती असतील, स्पेशल बॅकवर्ड मधल्या असतील, त्यांना सुद्धा काही संधी मिळायला हवी अशा पद्धतीची भूमिका आता आंदोलकांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे हे आंदोलक आता डॉक्टर हेमंत सवरा यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. आता या समाजालाही आरक्षण मिळावं म्हणून डॉक्टर सवरा हे राज्यस्तरावरती काही मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी बोलत असतील, त्यांच्या भूमिका मांडत असतील. कारण शेवटी इथले जे लोकप्रतिनिधी निवडून जे गेलेले आहेत ते जरी आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करत असले तरी इथला जो बहुजन वर्ग आहे किंवा अन्य समाज आहे तो सुद्धा या लोकप्रतिनिधींना मतदान करत असतो, त्यांचं सुद्धा ते प्रतिनिधित्व करत असतात. केवळ एका समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांना जरी कायद्याने ते एका समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी सुद्धा सगळ्या समूहाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची असायला हवी. आणि त्यामुळे इथल्या जो काही दलित असेल, ओबीसी वर्ग असेल, या समाजाला सुद्धा नोकऱ्यांची संधी मिळायला हवी. म्हणजे शेड्यूल एरियामध्ये राहणारा जो हा वर्ग आहे बिगर आदिवासी, त्या समाजाला सुद्धा संधी मिळायला हवी अशी भूमिका घेऊन राजकारणी जेव्हा इथले काम करतील तरच सामाजिक सलोखा राखला जाईल. अन्यथा या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आता आपल्याला दिसते आहे. मुळामध्ये हे जे काही 50%चं जे आरक्षण आहे ते टिकणं
किंवा आदिवासींना 50% दिल्यानंतर उर्वरित समाजाला सुद्धा आरक्षण द्यायची वेळ आली तर 50%ची मर्यादा ओलांडावी लागणार आहे. आणि मग ही ओलांडताना पुन्हा ते सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागणार आहे की हा समाज सुद्धा म्हणजे मागासलेला, तर म्हणजे एकूण त्यांना आरक्षण आहे म्हणजे ते मागासलेले आहेत, पण शेड्यूल एरियामध्ये सुद्धा त्यांना सामावून घेता येईल का, या यासाठी शासनालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. आजच्या घडीला कोणतंही राज्य सरकार म्हणा किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये जाणार नाही. त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्टात होणाऱ्या निर्णयावरती खूप अवलंबून आहे. पण सद्यस्थितीमध्ये इथल्या समाजाला सामावून घेण्यासाठी राज्यपाल काही स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊ शकतात का, या पद्धतीची भूमिका तपासायला हवी. आणि त्यामुळे एकूणच समाजामध्ये जे आता असंतोष निर्माण झालेला आहे त्या असंतोषामुळे राज्य सरकार किंवा इथले जे काही आदिवासी लोकप्रतिनिधी आणि बहुजन समाज यामध्ये एक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी झटत होते ते एका अर्थानं योग्यच आहे की आदिवासी समाजाला सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या आरक्षणाच्या माध्यमातून काही संधी उपलब्ध करून दिली जात असेल तर तिचं स्वागतच करायला पाहिजे. पण त्याबरोबरच अन्य समाजावरतीही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी. पण ती घेतली जात असल्याचं आजच्या घडीला दिसत नाही. सगळे लोकप्रतिनिधी मग डॉक्टर हेमंत चौरा असतील, राजेंद्र गावित असतील, हरिश्चंद्र भोये असतील, विनोद निकोले असतील की जे आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, इकडे दौलत दरोडा असतील किंवा शांताराम मोरे असतील, या आदिवासींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजाची बाजू घेणं हे जितकं सजगतिक आहे, पण त्याचबरोबर बहुसंख्येनं मतदार हा किंवा बहुसंख्य लोक ही शेड्यूल एरियामध्ये राहणारी ही बहुजन समाजातली आहेत, त्यांच्या मतांवरती सुद्धा आपलं राजकारण अवलंबून असतं. आणि त्यामुळे या दोन्ही समाजाला सांभाळण्याची कसरत आज त्यांना करावी लागणार आहे. पण प्रत्यक्षात हे आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आज प्रलंबित आहे अशा अर्थाने की 100%च्या मुद्द्यावरती जी एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे तिचा पूर्णपणे निवाडा झालेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये हे आरक्षण टिकलं नाही, म्हणजे आदिवासी समाजाला 50% दिलेलं आरक्षण जर का टिकलं नाही तर भविष्यात आदिवासी समाजाचं सुद्धा नुकसान होणार आहे. किंवा जे उमेदवार आज नोकरीला लागतील त्यांना ज्या काही उमेदवारी साठी ज्या म्हणजे त्यांना जे काही नोकरीत सामावून घेताना जे आदेश दिले आहेत ते आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला अधीन राहून दिले गेले आहेत. त्यामुळे उद्याचा निकाल काय असेल हे जरी आज आपल्याला सांगता येत नसलं तरी एकूणच आरक्षणाचं धोरण ठरवताना घटनेतलं अनुच्छेद 14 आणि 16 म्हणजे कायद्यापुढे समानता हे 14चं जे तत्व आहे आणि समान संरक्षण म्हणजे कायद्याच्या दृष्टीने असणारी एक समानता असायला हवी. आणि त्यानंतर अनुच्छेद 16 मधून सरकारी नोकरी किंवा सार्वजनिक रोजगाराच्या संदर्भामध्ये समान संधीचा जो मूलभूत अधिकार आहे आणि त्या माध्यमातून अनुच्छेद 16 मध्ये जे एक आरक्षणाचं तत्व आलेलं आहे त्या तत्वाच्या अनुषंगाने ही सगळी आरक्षणाची तरतूद जी काय आहे किंवा 244 अनुच्छेदानुसार जी 5वी सूची या जिल्ह्याला किंवा अनुसूचित्राला जी लागू आहे त्याचे अधिकार या दोन्हींच्या म्हणजे या सगळ्याच संविधानातील महत्वाच्या तरतुदींचा सारासार विवेकाने विचार केल्यानंतरच आरक्षण हे टिकेल किंवा कुठल्याही याचा भंग होणार नाही अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला निर्णय देऊ शकतं. त्यामुळे भविष्यात निर्णय काय असेल हे आज आपण सांगू शकत नाही. त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो घेईल. परंतु आज घडीला जी एक सामाजिक तेढ आणि इथल्या लोकप्रतिनिधींविषयी जी अन्य समाजामध्ये जो एक रोष निर्माण झालेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये इथलं राजकारण इथलं सामाजिक स्वास्थ्य
बिघडवू नये याकरिता इथल्याच जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन बहुजन समाजाला ही कसं सामावून घेता येईल एकूणच या म्हणजे रिझर्वेशनच्या मुद्द्यावरती आणि हा जिल्हा कशा पद्धतीने सामाजिक सलोखा राखला जाईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रश्नासंदर्भातल्या इथले लोकप्रतिनिधी त्यांच्याही आपण काही मुलाखती घेणार आहोत आणि जे आंदोलक आहेत, ज्या आंदोलकाचा हा लढा पुढे घेऊन जे जाणारे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांशीही आपण येत्या काळामध्ये संवाद साधणार आहोत. तर निश्चितच ही जी काही आरक्षणामागची भूमिका काही अंशी मांडण्याचा प्रयत्न केला, सगळंच काही आमच्यासारख्या पत्रकारांना कळते अशातला भाग नाही, पण थोडं समजून उमजून मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यात काही चुकाही घडल्या असतील, पण ज्यांना या संदर्भामध्ये अधिक समजून घ्यायचं आहे त्यांनी अन्य साधनांचा वापर करत किंवा संविधानातील काही तरतुदींचा अभ्यास करून अधिकपणे हे जे आरक्षण आहे ते समजून घेऊन इथल्या आदिवासी समाजावरही अन्याय होणार नाही आणि बहुजन समाजावरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन इथल्या राजकारण्यांनी इथल्या समाजाला न्याय द्यावा अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही मांडत आहोत. धन्यवाद.